कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेडमधील ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या रस्त्यावरून विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। नुकताच कोकणात मुसळधार पाऊस पडत असताना अनेक भागात साकव वाहून गेलेत तर रस्ते देखील खचलेले आहेत। अशामध्ये भडगाव खोंडे शाळेच्या पाठीमागील रोडची ही अवस्था दयनीय झालेली आहे। 4 चाकी वाहने या खड्ड्यांमध्ये अडकलेली पाहायला मिळतात। रोज सकाळी या मार्गावरती छोटे मोठे अपघात होतच असतात। याच मार्गावरून विद्यार्थी रोज ये-जा करत असतात। याच मार्गावरती MBA कॉलेज, ज्ञानदीप विद्या मंदिर, ICS कॉलेज यांसारखी मोठी महाविद्यालये आहेत। त्यामुळे या रस्त्यावरून विद्यार्थ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणावरती होत असते। या गावांमधून कर्मचारी वर्ग याच रस्त्यावरून ये-जा करत असतात। गेल्या वर्षीच ज्ञानदीप शाळेच्या पालकांनी खेड नगरपालिकेवरती धडक मोर्चा दिला होता। त्यानंतर अनेक जणांनी तोंडी सूचना देऊनही बघितल्या, तरी सुद्धा खेड नगर परिषद व संबंधित ग्रामपंचायत या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने पालक, विद्यार्थी, शाळेने नाराजी व्यक्त केली आहे। सर्वप्रथम म्हणजे नगरपालिकेच्या प्रशासनाला आमची विनंती आहे, आज जर तुम्ही व्हिडिओ तो पाहिलेला आहे सर्वांनी, ती दयनीय अवस्था बघा। लहान मुलं या रस्त्यावरून ये-जा करत असतात, त्या रस्त्याची अवस्था बघा। लहान मुलांच्या अक्षरशः जीवाशी खेड नगरपालिका करत आहे। त्याच्यामुळे आम्ही समस्त पालक वर्ग येत्या काळात जर नगरपालिकेने जर लक्ष दिलं नाही तर येत्या काळात आम्ही नगरपालिकेला आम्ही पालक म्हणून आंदोलन करणार आहोत। तुम्ही वाटलं व्हिडिओ पहा, सगळं मुलांचे खेळ आहे। माझं एक आयुक्त, माझं CO एक म्हणणं आहे, CO साहेब ह्याच्यावर दखल घ्या। माझं म्हणणं CO साहेब नक्की दखल घेतील याची मला खात्री आहे। धन्यवाद।